दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नाना सुहासिनीवर भडकतात की पल्लवीला बदनामीच्या दलदलीत ढकलून सुहासिनीने आपल्या खानदानाला वारस मिळवण्याचा प्रयत्न केला हे चुकीचं आहे. ते त्या तिघींना ठणकावतात की पल्लवीला तिच्या होणाऱ्या बाळापासून सुटका मिळायलाच हवी. नाना चांगल्या हॉस्पिटलमध्ये इलाज व्हावा यासाठी सुहासिनीला शहरात परत पाठवायचा निर्णय घेतात. ते बलराजला फोन करून ही गोष्ट सांगतात आणि सुहासिनीला ते कायमचं शहरात पाठवून देतात. आता पुढे पल्लवी, मम्मींना शहरात पाठवणं आवश्यक होतं. माहिती नाही इथे त्यांच्यावर नीट उपचार झाले असते की नाही. पल्लवी, नानूंनी सांगितले की आपण या मुलापासून सुटका करून घेऊ. आणि मग परत शहरात जाऊ. पल्लवी, पण मी नानूला कसं समजवू की या मुलापासून सुटका करून घ्यायची वेळ उरली नाहीये. 4था महिना सुरू आहे. पण आपल्याला कायद्याच्या दृष्टीने या मुलापासून सुटका नाही करून घेता येणार. आणि या मुलापासून सुटका करून घेण्याचा प्रत्येक प्रयत्न तो बेकायदेशीर म्हटला जाईल. आणि जर बेकायदेशीररित्या या मुलापासून सुटका करून घ्यायची असेल तर तसंच एक बेकायदेशीर क्लिनिक शोधायला हवं, जसं ऑलरेडी या गावामध्ये होतं. ते पैशासाठी कोणतंही चुकीचं काम करून आपल्याला या मुलापासून सुटका करून देईल. मग आता याला काय म्हणावं आशा? ही काय विडंबन आहे. आज याच गावामध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ज्या मॅटर्निटी होमला आम्ही बंद केलं आणि आज आपणच असे मॅटर्निटी होम शोधतोय. मला तर काहीच समजत नाहीये पल्लवी. हे आपलं नशीब आहे की या मुलाचं? पण नानूंना ह्या मुलाबद्दल आत्ता समजलं
पण 1 महिना आधी जर नानूंसमोर ही गोष्ट आली असती ना, तर आपल्यासाठी काहीच अवघड नसतं. मला सुचतच नाहीये बेटा. समजत सुद्धा नाहीये बेटा की तुम्हा दोघींना काय म्हणू. हैराण होतो या विचाराने की आजही दुनियेत तुमच्यासारखे लोक आहेत, जे दुसऱ्यांच्या घरचा दिवा विझू नये म्हणून, दुसऱ्यांच्या घरात उजेड यावा म्हणून या गोष्टीचीही पर्वा नाही करत की त्यांच्या स्वतःच्या जीवनात त्यामुळे अंधार पडणार आहे. ते या गोष्टीचीही पर्वा नाही करत की त्यांच्या जीवनासोबत काय होणार आहे. सुहासिनीचं दुःख दूर करायला तुम्ही या गोष्टीचीही पर्वा नाही केलीत की तुम्हा लोकांच्या आयुष्यावर दुःखाचं किती मळभ दाटून येणार आहे. मी नेहमीच तुला आणि आशाला जीवनात कायद्याच्या वाटेनं चालायला सांगितलं. आता मी तुम्हाला चुकीच्या मार्गानं चालायला कसं सांगू. मी तुम्हा दोघींना महान म्हणू की चुकीचं म्हणू, काय करू मी निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही. रिद्धिमा कुठे? येत असेल ना पप्पा. पप्पा, एक गोष्ट मला समजत नाहीये की मम्मीला आज ही गोष्ट कळली की तिच्या पायाला फ्रॅक्चर आहे, जेव्हा की एक्सरे तिने 2 दिवसांपूर्वीच काढला होता. हो बेटा, ती मला म्हणाली होती की छोटीशी लचक आहे, ठीक होऊन जाईल. आता असं तर होऊ शकत नाही ना पप्पा की हे माहीत असूनही की मम्मीच्या पायाला फ्रॅक्चर आहे डॉक्टरांनी तिला सांगितलं नसेल. काय झालंय हे तर मला समजतच नाहीये. का सुहासिनी ही फ्रॅक्चरची गोष्ट लपवत राहिली? का ती 2 दिवस फ्रॅक्चरच्या कळा सोसत राहिली? पप्पा, तुम्ही तर म्हणालात की ममाची तब्येत जास्त बिघडली तरी ती आपल्याला नाही सांगणार, आपल्याला काळजी वाटू नये म्हणून. रिद्धिमा, बाबांनी सुहासिनीला इकडे हाडांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी पाठवलंय. यावरनं वाटतंय की फ्रॅक्चर खरोखरच बरंच मोठं आहे. पप्पा, रात्र खूप झाली. बघा ना ममा कुठवर पोचलीये. आपल्याला हॉस्पिटललाही जायचंय. मी गाडीच्या ड्रायव्हरशी बोललो. तो म्हणाला की 1 तास लागेल अजून. तर मग चला ना पप्पा, आपण पण निघूया. तसं तुम्ही त्या ड्रायव्हरला सांगितलं असेलच ना की हॉस्पिटलचा ॲड्रेस काय आहे. हो बेटा, ड्रायव्हरला सांगितलं तर होतं. ठीक आहे, मी ड्रायव्हरला फोन करून विचारतो की तो कुठवर पोचलाय. ठीक आहे. चलूया. बाबा, तुम्हाला काय बोलायचंय ते मला बोला. पण मी तुम्हाला विनंती करते की आशा आणि पल्लवीला काहीही बोलू नका. हो, त्या दोघी निष्पाप आहे. मी त्यांना भरीला पाडलं होतं हे सगळं करण्यासाठी. मी त्यांना नात्यांची आठवण करून दिली होती, आपल्या खानदानाला वाचवण्यासाठी. मी कुठल्या दुःखातून जाते याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. आपण उद्याच्या उद्या जाऊन या मुलापासून सुटका करून घेऊ आणि ही गोष्ट इथेच संपवून टाकू. मी सुहासिनीला सुद्धा सांगितलंय, तुम्हा दोघींना आपलं आयुष्य असं बर्बाद करायची परवानगी नाहीये. उद्या या मुलापासून सुटका करून आपण शहरामध्ये जाऊ. आणि हा माझा निर्णय आहे.
आणि या निर्णयाविरुद्ध जाण्याची कोणालाही परवानगी नाही. असा तर मी कधी विचारही केला नाही की अशा परिस्थितीशी मला समझोता करावा लागेल. ज्या सन्मानाने जगण्या मरण्याचं तत्व मी पाळत आहे, हा समझोता त्या तत्वावरती डाग तर नाहीये ना. परिस्थितीसोबत त्या तत्वांना मीच तिलांजली दिली, त्यांना एका बाजूला ठेवलं. कसली हतबलता आहे की मी ही गोष्ट समोरही येऊ देऊ शकत नाही. आणि हॅलो. नमस्कार करते बाबा. नमस्ते बेटा, सुखी राहा. कशी आहेस? मी छान आहे बाबा, तुम्ही कसे आहात? मीही छान आहे. पण काय सांगू बेटा, असं वाटतंय आतून आतून तुटत चाललोय मी. असं काय घडलंय बाबा? बाबा काय झालंय? नाही बेटा, परिस्थितीच काही अशी आहे की मला स्वतःला इथे खूपच एकटं एकटं वाटतंय. तुम्ही मला सांगा बरं बाबा, असं काय घडलंय तिथे? नाही बेटा, खरं तर इथे आल्यावरती समजलं की सुहासिनीच्या पायाला फ्रॅक्चर झालाय आणि तिला आजच परत पाठवावं लागलं. आता आशाच्या देखभालीसाठी मला इथेच राहावं लागणार आहे. मला तुमचं म्हणणं ना समजत नाहीये बाबा. मला असं का वाटतंय की तुम्हाला माझ्यापासून काहीतरी लपवायचंय? कोणती तरी गोष्ट नक्कीच आहे बाबा, सांगा ना. हे बघ बेटा, काही वेळा असं होतं की ना आपली सांगण्याची अवस्था असते आणि ना स्वतःला सांभाळू शकतो. कदाचित अशीच काहीशी परिस्थिती माझी यावेळी झाली आहे. तू इथे येऊ शकतेस का बेटा? हो बाबा, जरूर येईन मी. बाबा, आशा तर ठीक आहे ना? तिची तब्येत ठीक आहे ना? हो बेटा, आशा बिलकुल ठीक आहे. आणि पल्लवी? ती पण ठीक आहे. तू बिलकुल काळजी करू नकोस बेटा. बाबा, मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करते की अखेर तुमच्या काळजीचं कारण तरी काय आहे? बेटा, तुला माझ्या काळजीचं कारण जाणून घ्यायचं असेल तर मग इथे ये. मला माझ्या मनाच्या घुसमटीतून थोडा तरी आराम मिळेल. बेटा, काही गोष्टी आहेत ज्या मला तुझ्याशी बोलायच्या आहेत ग. ठीक आहे बाबा, मी यांच्याशी बोलून तुम्हाला फोन करून कळवते आणि शक्य तितक्या लवकर यायचा प्रयत्न करते. बघ, कधीपर्यंत येऊ शकतेस? ठेवते हा मी फोन बाबा. सुखी राहा बेटा. या कॅन्डल्स आपल्या जवळच ठेवते. जेव्हा लाईट जातील तेव्हा लावूयात. पल्लवी, तुला आठवतंय जेव्हा आपण नवीनच या गावात आलो होतो, तू अंधाराला किती घाबरायचीस? हो, पण आता अंधाराची भीती नाही वाटत. आता तर उजेड होण्याची भीती वाटते. पल्लवी, नानूंना ही गोष्ट समजते की या मुलापासून सुटका करून घेणं आता बेकायदेशीर आहे. त्यांनी मान्य तर केलंय, पण अजूनही 4-5 महिने बाकी आहेत. हो बेटा. नानू, या बसा ना. बेटा, ज्या गोष्टीची चर्चा तुम्ही दोघी करत आहात त्या गोष्टीमुळेच मी चिंतित आहे. आता 4-5 महिने घालवणं सोपं असणार आहे? बेटा, जर गोष्ट सुखाची असेल, जर सुखाचा काळ असेल तर वर्ष काय युग लोटली तरी पत्ता लागत नाही. पण जेव्हा दुःख आणि काळजी असेल तेव्हा एक एक क्षण युगासारखा वाटतो. आता आपण हे 4-5 महिने सहजपणे घालवू शकणार आहोत? तुमचं खरं आहे नानू. आपण विचारही नाही करू शकत की आपल्याला आणखी किती प्रसंगांना सामोरं जावं लागेल, कितीतरी विचित्र परिस्थितींना सामोरं जावं लागेल. बेटा, जीवनात पहिल्यांदा इतकं मोठं सत्य लपवायची वेळ आली आहे माझ्यावरती.
आणि मला नाही वाटत की मी इथे एकटा राहू शकेन, हे सत्य लपवू शकेन. म्हणूनच बेटा मी इथे गायत्री बेटीला बोलावलंय. नानू, बाबा ज्या प्रकारे फोनवर काळजीत वाटत होते, मला वाटतंय की नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे. अशी काय गोष्ट असू शकेल गायत्री? तेच तर मला समजत नाहीये ना. सुहासिनी ताईंच्या तब्येतीबद्दल तर आपल्याला माहित होतं, पण बाबा जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा आपली खात्री झाली. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर आता मला वाटतंय की काहीतरी बाबांनी गडबड आहे. एक्झॅक्टली सांगितलं काय तुला? बाबा खूपच उदास होऊन असं म्हणत होते की खूपच एकटं एकटं वाटतंय त्यांना तिथे. मग ते मला असं म्हणाले की गायत्री, तो थोड्या दिवसांसाठी माझ्याकडे इथे येऊ शकतेस का? अगं यात विचारायचं काय आहे गायत्री? त्याने तुला रिक्वेस्ट करण्याची गरज थोडीच आहे. त्याने तर बस एवढंच म्हणायचं की तू इकडे ये. बाबा हाही विचार करत असतील की इथे तुमची काळजी कोण घेईल, घराची देखभाल कोण करेल. म्हणूनच त्यांनी मला विचारलं की थोड्या दिवसांसाठी मला तिथे यायला जमेल. अगं इथे कृतिका आहे ना माझी देखभाल करण्यासाठी. आणि अगदी तसंच असेल तर आपण दोघेही जाऊन बघूया की बाबा इतके उदास काय. मलाही हेच बघायचंय जाऊन, कारण माझी खात्री आहे की तिथे कुठली ना कुठली गडबड नक्कीच आहे. मग ठीक आहे, मला सांग कधी जायचं. बस आपण 2 दिवसांनी गेलो तर, कारण पार्टी येते अहमदाबादहून. गायत्री त्यांना मी भेटणं खूप गरजेचं आहे, नाही तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. बस त्या मीटिंग नंतर आपण जाऊ अजितपूरला. ठीक आहे, आणि हो, बाबांना फोन करून तू हे सांग की आपण दोघे तिकडे एकत्र येतोय. जरूर सांगेन मी. भाग्याची नानू, नाश्ता करून घ्या. ऐका, पल्लवीने नाश्ता केला बेटा? नानू देऊन तर आले, पण ती खूप दुःखी आहे. आणि ती अशीच दुःखी आणि उदास राहिली ना तर त्याचा परिणाम मुलावरही होईल. न्यूरोसायन्स हेच म्हणतं, प्रेग्नेंट बाईला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जर ती डिप्रेशनमध्ये राहिली तर त्याचा सरळ परिणाम तिच्या मुलावर होऊ शकतो. आणि अशी मुलं शारीरिक पातळीवर नाही तर मानसिकरित्याही कमकुवत असू शकतात. नानू, आपल्याला पल्लवीचं लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. ती दिवस रात्र बस ह्याचाच विचार करत असते. तिला खुश ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःच्या चेहऱ्यावरही तेवढाच आनंद दाखवला पाहिजे. कारण नानू, आपण तिला उदास चिंतेत दिसलो तर तिच्या मनावर नेहमी हे ओझं असेल. खूप मोठी चूक करते नानू. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप वाटतोय आणि त्याच पश्चातापाच्या आगीत ती जळते. तुझं बरोबर आहे बेटा, बरोबरच आहे तुझं. तुम्ही नाश्ता करून घ्या. हा जुगनू अजून का नाही आला? तो तर रात्रीच येणार होता ना? आलो ना मालक. घ्या. आलास तू? कुठे होतास बाबा तू? तू तर रात्रीच येणार होतास ना? आता काय करणार मालक? अहो ट्रेनच चुकली की. आता विचार केला 10 मिनिटात स्टेशनवर पोहोचेन, आता 20 मिनिटं लागली हो. आता बघा की कळेच ना काय झालं ते बघा. मग दुसऱ्या ट्रेन मध्ये सीटच नाही भेटली ना, हँडल पकडताच नाही आलं. आता देवानं हातच छोटे दिले, त्याला काय करणार नाही का? हो जुगनू काका, मलाही समजलं आणि नानूंनाही समजलं. तुम्ही थकला असाल, जाऊन आंघोळ करून घ्या. आता
आंघोळीचं काय हो, लवकर जेवण बनवतो, घरी पण जायचंय. चंदाची तब्येत ठीक नाही ना. अहो मग जा ना तुम्ही जुगनू काका, जेवण मी करून घे. अहो जेवणाचं काय घेऊन बसलायत, मी बनवेन. हा नंतर मी सुद्धा थोडस खाऊन घेईन नाही का. बेटा तू पण जाऊन बघ पल्लवीने नाश्ता केलाय की नाही. ठीक आहे नानू. मम्मी आता कशी आहे दीदी? अजून तरी तशीच आहे. डॉक्टर म्हणत होते यायला थोडा जरी उशीर झाला असता तर होऊ शकलं असतं की पाय कापावा लागला असता, कारण इन्फेक्शन व्हायला सुरुवात झालीच होती. पण मम्मीने अशी चूक का बरं केली? कुणास ठाऊक, गावातल्या डॉक्टरची चूक आहे की ममाची? डॉक्टर म्हणत होते की गावातल्या डॉक्टरांनी ममाला ऍडमिट व्हायचा सल्ला नव्हता दिला. तुला माहितीये मम्मीची ही हालत बघून पप्पांना किती दुःख झालंय ते. ममाच्या अवस्थेपेक्षा मला ना तिची उदासी बघून दुःख होतंय. कुणास ठाऊक काय झालंय, जेव्हापासून ती आलीये ना नीट बोलतच नाहीये. तिच्या चेहऱ्यावर ना फक्त उदासी आणि काळजीच दिसते. अरे पण मम्मी मलूल काय आहे दीदी? तिला इथे यावं लागलं तर मग आशाची काळजी घ्यायला नाना गावी गेलेत ना, आणि मग पल्लवी पण तिकडेच आहे की. मला समजत नाहीये. ममाला जेव्हा मी विचारलं की काय विचाराने ती असं म्हणाली की होऊ शकतं की नानाजी आशा आणि पल्लवीला घेऊन परत येतील. असं का पण? नाना आशाचे शत्रू थोडीच आहेत का? आता ममा असं म्हणते म्हणजे नक्कीच त्यामागे काही कारण असेलच ना. तुझं खरं आहे दीदी, या गोष्टी मागे कोणतं ना कोणतं कारण अवश्यच आहे. तू बस जरा, मी फ्रेश होऊन नाश्ता बनवून आणते. ममासाठी पण नाश्ता घेऊन जायचा ना. रेखा ही भाग्याची. पल्लवी, मम्मींना बोन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. आता धोका किंवा काळजी करण्याचं कारण नाही आहे. त्यांची ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे चालू आहे आणि जोपर्यंत त्यांचं फ्रॅक्चर ठीक होत नाही त्यांना तिथेच राहावं लागेल. तू फोन केला होतास का त्यांना? हो, त्यांना सांगायचं होतं ना की मुलापासून सुटका करण्याची गोष्ट आता संपून गेली आहे. नानूंनी मान्य केलंय. पण मम्मी मला समजावत होत्या की नानू जसे सांगतील तसंच करा आणि सुंदरच्या प्रकरणात अडकायची मुळीच गरज नाही. हो, त्यांना माहिती आहे की तुला ते प्रकरण पूर्णपणे कळलंय. त्या मुलींच्या गायब होण्याच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तू नक्की करशील. मुली गायब होण्याचं सत्य? आशा, पल्लवी, हे कोणत्या सत्याबद्दल बोलताय तुम्ही? नानू, मी सांगते तुम्हाला. सुंदर नावाचा एक पत्रकार होता, त्याला मारलं गेलं. काय? ही आम्ही गावात आल्यावर 2 दिवसांनी घडलेली गोष्ट आहे. कुणीतरी रात्री जोरात आमचा दरवाजा वाजवला. जेव्हा आम्ही दरवाजा उघडला तेव्हा आम्हाला सुंदर घायाळ अवस्थेत दिसला. आम्ही लगेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, पण दुर्दैवाने डॉक्टर्स त्याला वाचवू शकले नाही. नानू, आम्ही अजूनही विचार करतोय की सुंदरला कोणी मारलं असेल. नानू, आम्हाला या गोष्टीचा पूर्ण विश्वास आहे की हे गाव या देशाच्या बॉर्डरशी जोडलं गेलेलं आहे.
त्यामुळे सगळे धागे असो वा नसो या गावाशी जोडलेले आहेत. हो नानू, जर असं असेल तर या गोष्टीचा खुलासा व्हायलाच हवा. ही आपल्या देशासाठी एक खूप मोठी समस्या आहे. काय झालं जुगनू? जुगनू काय झालं? अहो काय झालं जुगनू काका? माझी चंदा कुठे तरी निघून गेली मालक. काय माझी चंदा घर सोडून निघून गेली. काय चंदा घर सोडून निघून गेली?